पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाही उल्हासनगर महानगरपालिकेकडून अद्याप नालेसफाईची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही। यामुळे शहरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून उल्हासनगरातील गोल मैदान परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। नालेसफाईच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आली आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली। त्यानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रशांत धांडे यांनी प्रशासनाने तातडीने नालेसफाईची कामे सुरू करावीत अशी मागणी केली आहे। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महानगरपालिकेला 2 दिवस अगोदर आम्ही पत्र व्यवहार केला होता की महानगरपालिकेने अद्यापही या उल्हासनगर 1 ते 5 नंबरचे जे मोठे मोठे नाले आहेत ते साफ केलेले नाही आहेत। अद्याप त्यांचं टेंडर निघालं नाही आहे, अजून त्यांनी टेंडर काढलं नाही आहे आणि त्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इथं धरणे आंदोलन केली आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की तत्काळ लगेच इथे महानगरपालिकेचे अधिकारी आलेत। त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की या आठवड्यामध्ये ते लोक टेंडर काढलं होतं, पण ते 4ही टेंडर रिजेक्ट झालं काही टेक्निकल याच्यामुळे। आज स्थायी समितीमध्ये त्यांची बैठक आहे आणि आज स्थायी समितीमध्ये ते टेंडर पास झाल्यानंतर उद्यापासून हे नालेसफाई चालू होणार आहे। जेसीबी पास आणि लगेच आमचा आवाज ऐकल्या महानगरपालिकेला जाग आली आणि महानगरपालिकेने लगेच जेसीबी पाठवला। तुम्ही हा पाठीमागे बघू शकता, हा उद्धव बाळासाहेब पक्षाचा धनका आहे आणि प्रशासनाला आम्ही जागे केलेला आहे। या ठिकाणी जे भ्रष्ट नगरसेवक आहे, जी भ्रष्ट महानगरपालिका झालेली आहे, इथे विरोधी पक्ष नेता नाही आहे। त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये तो एक पिक्चरचा डायलॉग आहे, चाचा कोण आहे और भतीजा कोण आहे, चाचा वही भतीजा आणि भतीजा वही चाचा आहे। त्याच्यातलं भाजप आणि शिवसेनाचं झालेलं आहे। त्यामुळे कोणाला तिथं दाग मागायची, त्यामुळे आम्ही हा आंदोलन केलंय आणि आमचं आंदोलन हे यशस्वीरित्या सक्सेस झालं असं आम्हाला वाटतं। आणि जर 2 दिवसाच्या आतमध्ये हे जर काम चालू झालं नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद।